अरे एवढ्या लवकर झोपायची तयारी? मग एकटा या रूम मध्ये बसून दुसरं मी काय करणार रे? तुझं आपलं बरं आहे. ऑफिस सुटलं की अनुराधा बरोबर तास 2 तास मजेत जातात तुझे. अरे पण ही रूम आणि ते ऑफिस हे सोडून दुसरं मला काय आहे का? मग तू पड की कोणाच्या तरी प्रेमात. हो येस, प्रयत्न तर चालूच आहेत. पण एनिवे, काय म्हणते अनुराधा? तिच्या घरातले तिच्याकरता मुलगा बघतायत. लवकर लग्न करूया म्हणत होती. बरोबर आहे तिचं म्हणणं. अरे तुमच्या या प्रेमप्रकरणाला जवळजवळ वर्ष झालं आता. मला वाटतं अविनाश, तू सुद्धा आता मनावर घेच. तुला काय वाटतं? मला वाटत नाही. लवकरात लवकर अनुराधा बरोबर लग्न करावं म्हणून. आपल्या प्रेमातला माणूस दूर असावा असं कोणाला वाटेल? नाही वाटत ना? अरे मग लग्नाला उशीर का करतोस तू? हे बघ, लग्न करण्यापूर्वी बऱ्याच गोष्टींचा मला विचार करावा लागतो. तुला माहितीच आहे, एकतर त्यांच्याकडून आमच्या लग्नाला विरोध आहे आणि आर्थिक परिस्थिती आमची. 2 भावंडांचं शिक्षण आहे, घरी आई आहे, कमावणार आहे मी एकटाच. हे सगळं मला पटतंय रे, पण अरे पण काय, माझ्या एकट्याच्या पगारामध्ये कसं बसं भागवतोय मी. त्याच्यामध्ये लग्नाची जबाबदारी आताच कुठे घेऊ? मी लग्न करणार आणि तिच्याशीच करणार आहे. असं होय? मला माहितच नव्हतं. पण केव्हा? तिच्या घरातल्यांनी तिचं लग्न दुसऱ्याशी केलं की मग? हे बघ, आणखीन 6 महिन्यांनी मला प्रमोशनचे चान्सेस आहेत. ते मिळालं की लग्नाची जबाबदारी सुद्धा मी स्वीकारेन. आय नो, पण मला वाटतं तुला तुझ्या आईचा सुद्धा विचार करायला हवा. तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे दामू काका, पण त्यानं माझं ऐकलं पाहिजे ना. लग्नाचा विषय काढला की टाळत असतो तो. असं म्हणून कसं चालेल वहिनी? मुलाचं काय किंवा मुलीचं काय, लग्न हे वेळेवर झालंच पाहिजे. ते खरं आहे हो, पण आम्ही इथं असे गावात, तो तिथं नोकरीला मुंबईला. सुट्टीवर आला तर 2-3 दिवसासाठी येतो आणि घाईघाईने निघून जातो. पण आता जेव्हा तो येईल ना, तेव्हा त्याचं काही ऐकू नका. अहो पण माझं नको का त्यानं ऐकायला? ही गोष्ट तुम्ही माझ्यावर सोपवा. अगदी माझ्या मनातलं बोललात. तुमच्याविषयी त्याला आदर वाटतो. हो. त्याच्या मनात काय आहे ते काढून घ्या एकदा. तेवढं कराच माझ्यासाठी. ठीक आहे. मी निघते. ही पोरं कॉलेजला जायची वेळ झाली. राकेश, आई नाही का आली अजून? राकेश, मी काय विचारते, आई नाही का आली अजून? डोळे दिलेत ना तुला देवानी, दिसते काय ते? नीट बोलायला काय घेशील रे? जेव्हा बघाव तेव्हा आपलं तुझं. कळलं. चांगली कॉमेंट्री ऐकत होतो अलीकडे म्हणाले मध्ये. जा ना, आपलं काम कर ना, जा ना. काय रे राकेश, कॉलेजला नाही गेलास अजून? नाही. का? अरे काय विचारते मी, कॉलेजला का नाही गेलास? आता काय रडू तुझ्या समोर? घरल्या घरात रडायला काय झालं रे तुला? नाही तर काय, चली एक गोष्ट ए. मनात. तोंड सांभाळून बोल. आता पुढच्या महिन्यात कॉलेजची ट्रिप आहे. ट्रिपची आयडिया माझीच आणि मीच अजून पैसे भरलेले नाहीत. आता हे काय कारण झालं कॉलेजात न जायला? ट्रिपला नाही गेलास तर काय बिघडलं? असं तुला वाटतं ग? मित्र हसतील मला. साधे 300 रुपये भरतायत अरे नाही भरता येत आपल्याला. आपली परिस्थिती पाहून वागावं माणसानं. नाही ना आपली परिस्थिती. नाही ना, मग कशाला घातलंस मला कॉलेजमध्ये? राकेश, काय बोलतोस काय तू हे? अरे तुझा मोठा भाऊ तिथं मुंबईला दिवस रात्र कष्ट करतोय या घरासाठी, तुम्ही दोघांनी शिकून मोठं व्हावं म्हणून, आणि तू तोंड वर करून विचारतोयस कॉलेजात कशाला घातलं म्हणून? काय खोटं बोललो मी? वर्षातून साधी एकदा ट्रिप जाते, तिला जाता येत नाही मला. ट्रिपला गेलं म्हणजे शिक्षण मिळतं असं कुणी सांगितलं तुला? आपल्यापेक्षा गरीबा घरची मुलं आहेत, ती शिकून मोठी होतात ट्रिपला न जाता. तुला नुसती मौज मजा करायला हवी, अभ्यासाकडे लक्ष नाही तुझं. हे तुला वाटतं. मी माझा अभ्यास व्यवस्थित करतो. मागच्या परीक्षेला जे दिवे लावलेस ना त्यावरून कळलं मला. मुकाट्यानं पुस्तकं घे आणि कॉलेजला जा. हे बघ, ट्रिपला जायला पैसे मिळाले नाहीत तर मी कॉलेजला जाणार नाहीये. देते. क्या आहे पैसे? झालं समाधान? आता एक उपकार करा, जा कॉलेजला शिका, नाही तर काय वाटेल ते करा. कॉलेजला जात नाही म्हणे. शो. अरे वाह, अरे क्या बात है. साला आज लकच चालत नाही यार. अरे पत्त्यावर असं रागवायचं नसतं यार, मग पत्ते पण रागवतात. जरा प्यार से खेलो यार. प्यार से खेलो यार.
टेबलावर एक काउंटर शिल्लक नाही. अरे काउंटरची काय कमी आहे हा? सिराज काउंटर घेऊन ये. थँक्यू बॉस. अरे थँक्यू कशाला, आपण खेळीला सांभाळतो काय. दिल खोल के खेलो, दिल खोल के खेलो. हा तूही नाही गेलीस कॉलेजला? नाही. का? मला नवीन कपडे घ्यायला पैसे हवेत. मी नाही तेच तेच कपडे घालून कॉलेजला जाणार. अगं कॉलेजला शिकायला जाता की वेशभूषा स्पर्धेला? काय बाई एक एक ट्रिपला जायला पैसे नाहीत पण तो गेला नाही, नवीन कपडे नाहीत पण तू जात नाहीस. अगं पण आई तूच सांग, कॉलेज मधली मुलं मुली किती चांगले चांगले कपडे घालून येतात. त्यांच्या बाजूला जाऊन बसायला सुद्धा मला लाज वाटते. तुम्ही दोघांनी काय मांडलंय काय? तो तिथं खपतोय तुमच्या शिक्षणासाठी, त्याच्या कष्टाची जरा तरी जाण ठेवा. त्यात काय झालं, आता मोठा भाऊ म्हणून त्याला करायलाच हवं एवढं. थोबाड फोडून जास्त बोललीस तर. तरी मी अवीला सांगत होते ह्या ना कॉलेजात घालू नकोस, पण नाही, त्याला तुमचं फार कौतुक. म्हणे मला शिकता आलं नाही तर भावंडांना शिकू दे म्हणून. पण तुम्हाला शिक्षण नको, नट्टापट्टा करायला हवा. मनी ऑर्डर. जा ती मनी ऑर्डर घे. अविनाशचीच असेल. तुमच्या दोघांची टर्म फी भरायची होती म्हणून जास्त पैसे मागवले होते, कर त्यातले खर्च. मी पुन्हा आपली मोकळी पत्र पाठवायला, पैसे पाठवून दे म्हणून. मोजून घ्या. दिल खोल के कहता हूँ यार, सीमा सारखी फटाकडी पोरगी अख्ख्या कॉलेजमध्ये नाही. पण राजा, ती राकेशची बहीण आहे हे विसरू नको. माहित आहे यार. म्हणून काय झालं, एकदा का पोरगी आवडली ना बस काम व्हायला पाहिजे. राजा ती बघ ती आली. सीमा, काय काम होतं का? काही काम असेल तरच ओळख करून घ्यायची असते का? पण ओळख करून घ्यायला काही कारण तर असावंच लागतं ना. आपण एकाच कॉलेजचे विद्यार्थी हे कारण पुरेसं नाही. कॉलेज मधल्या प्रत्येक मुला मुलींशी तुम्ही अशीच आपण ओळख करून घेतली? नाही. मग माझ्याशीच ओळख करून घ्यायचं कारण? म्हणजे मला लेक्चरला जायला उशीर होतोय. काय राजा? काय म्हणताय पाखरू? पाखरू काही म्हणू दे रे, पण सापळा मी लावणार आहे एवढं लक्षात ठेव. आई, कोण हवी? तू? आणि असं अचानक? अगं कंपनीचं काम निघालं म्हणून यावं लागलं. बरं मनी ऑर्डर मिळाली ना? हो. अरे पण येणारच होतास तर मनी ऑर्डर कशाला धाडलीस? अगं मनी ऑर्डर पाठवलं तर यायचं काही ठरलं नव्हतं. कंपनीने काल सांगितलं म्हणून यावं लागलं. बरं राकेश सीमा कॉलेजला गेले असतील ना? खरं सांगू, त्या दोघांनाही कॉलेजातून काढ आणि कुठंतरी कामधंद्याला लाव. का ग? हे बघ, तुझ्या डोक्याला उगाच त्रास नको म्हणून सांगत नव्हते, पण त्या दोघांचंही शिक्षणात लक्ष नाही. अगं लागेल गोडी हळूहळू. हल्ली शिक्षणाशिवाय जगात कशालाही अर्थ नाही. तेवढं जर त्यांना कळलं असतं ना. जाऊ दे, तू आल्यासारखा आठवडाभर राहणार आहेस ना? नाही ग, लगेच निघायला हवं. इथल्या ऑफिसचं काम संपलं की ताबडतोब कंपनीत रिपोर्ट करायचा आहे. बस, मी जेवण गरम करून तुला वाढते. ठीक आहे. आणि हे बघ, तू कितीही घाईत असलास तरी जाण्यापूर्वी दामू काकांना भेटल्याशिवाय जाऊ नकोस. का ग, काही महत्वाचं काम आहे? मला काही ठाऊक नाही, पण त्यांचं तुझ्याकडे काहीतरी काम आहे. ठीक आहे, माझं ऑफिसचं काम संपलं की मग रात्री जाऊन भेटतो त्यांना. ऐकलं का? काय मुंबईहून अविनाश आलाय. ठाऊक आहे मला. अगं आज तो भेटायला येणार आहे. अहो, कराडच्या त्या मुलीचं स्थळ चांगलं आहे ना? हा, तो विषय काढणार आहे. दामू काका, अरे ये ये ये. आयुष्यमान, बैस बैस. आई म्हणत होती तुमचं काहीतरी काम आहे माझ्याकडे. हो. अगं जरा चहा कर. हो. काय म्हणते तुझी नोकरी? फर्स्ट क्लास चालली. अभि, तुझ्या हिताच्या 4 गोष्टी तुला सांगितल्या तर राग नाही ना येणार? काका, असं तुम्हाला वाटतं? माझे वडील वारल्यानंतर वडिलांच्या ठिकाणी आम्ही तुम्हाला मानतो. तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिला. आज मी चूक आहे त्याच्यामध्ये तुमचाही वाटा आहे. ए उगाच या म्हाताऱ्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस हं? आणि चढवलंस तर तिथनं पडायच्या आधी माझी एक इच्छा पुरी कर. काका, तू लग्न कर. काका पण माझ्या समोर ज्या अडचणी आहेत त्या खऱ्या नाहीत असं वाटतंय का तुम्हाला? म्हणून काही तू लग्नच करणार नाहीस? हे बघ, राकेश आणि सीमाचं शिक्षणाकडे मुळीच लक्ष नाही, आणि त्यांचं शिक्षण पुरं व्हायला वेळ लागला तर तू काय आजन्म ब्रह्मचारी राहणार आहेस? अगदी खरंय हो यांचं म्हणणं. अविनाश, तू तुझा विचार करायला हवास.
तुझ्या आईचा विचार करायला हवास. या क्षणी त्यांना चांगल्या सुनेची गरज आहे. आणि तशी मुलगी मी पाहून ठेवली आहे. मुंबईला जाण्यापूर्वी तुझा होकार मला हवाय. काका काकू, तुम्ही जो काय विचार कराल तो माझ्या भल्या करत असेल याची मला कल्पना का नाही. मग तर प्रश्नच मिटला. मुलीचा फोटो दाखवू? नको नाही म्हणजे तसं नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मी तुम्हा दोघांना माझे गुपित सांगतो. अर्थात वेळाल्याशिवाय तुम्ही ते आईजवळ बोलायचं नाही. म्हणजे आम्हाला न सांगता बाहेरच्या बाहेर जमवलंस की काय? तुम्हाला कसं कळलं काका? नाही नाही, मी आपला एक अंदाजानं खडा टाकून पाय आणि तो बरोबर लागला. खरा आहे ना? मुंबईत राहणाऱ्या अनुराधा नावाच्या मुलीवर माझं प्रेम आहे. अगदी मनापासून प्रेम आहे. अरे मग अडले कुठं? काका 6 महिन्यानंतर माझं प्रमोशन आहे. पगार चांगला वाढणार आहे. मग त्यानंतर मला काही प्रॉब्लेम नाही. पण तरी सुद्धा तोपर्यंत अनुराधा बरोबर लग्न करण्याचा बेत मी पुढे ढकललाय. अर्थात आईला मी अजून काही कल्पना दिलेली नाहीये, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा आईजवळ हा विषय तुम्ही काढायचा. आलं लक्षात. म्हणजे हल्लीच्या तुम्हा तरुण पिढीच्या शब्दात सांगायचं म्हणजे तुझ्या बाजूनं आई जवळ मी मस्का माराय. वहिनी, अविनाश मुंबईला जायला निघाला का? हो, रात्रीच्या बसनीच जाणार आहे तो. तो काल रात्री तुम्हाला भेटला? हो. काय म्हणाला? अहो ते सगळं सांगायलाच तुमच्याकडे येणार होतो. 6 महिन्यानंतर तुमच्या घरात सून येणार. काय सांगताय काय? अहो 6 महिन्यात त्याच्या पगारात चांगली वाढ होते. नंतर त्यानं लग्न करायचं ठरवलंय आणि तसा मला त्यानं शब्दही दिलाय. खरं म्हणताय? देव पावला ग बाई. म्हणजे ते तुम्ही कराडचं स्थळ आणले ते पसंत पडलं त्याला? तसंच काही सांगता येणार नाही, पण लवकरच तुमच्या घरात सून येणार हे निश्चित. हे काय दादा, मुंबईला निघालास? हो, म्हणूनच तुला बोलवलंय. बस. सीमा, राकेश, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. आपल्या घरच्या परिस्थितीची तुम्हाला कल्पना आहेच. मला असं म्हणायचं नाही की तुम्ही मौजमजा करू नका. तुमचं वयच आहे ते. पण त्याचबरोबर शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. दादा, घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे मला शिकता आलं नाही आणि नोकरी करता शिक्षण किती महत्वाचं आहे याची मला कल्पना आहे. म्हणूनच तुम्ही शिकावं, तुम्ही मोठं व्हावं अशी माझी आईची पण इच्छा आहे. त्याकरता लागतील ते कष्ट उपसायची माझी तयारी आहे. बस, आता यापुढचा विचार तुम्ही दोघांनी करायचा. अवी, झालं का रे? होय, एसटीची वेळ झाली, जायला हवं. औक्षवंत. राकेश, हे राकेश, बाहेर आहे. तू इथे कशाला आलास? मी उद्या येतो, तुझा आता. कोणा ते काय हो ना? हे याला ठाऊक आहे. राकेश, तू 4 दिवसांपूर्वी पैसे देणार होतास. पैसे? कसले पैसे? आपण जास्त दिवस उधारी ठेवत नाही. माझ्या क्लबवर हारलाय तो. म्हणजे राकेश तू नाही नाही, काय नाही दादा, त्या दिवशी सहजच सहज क्लबवर कोणी सहज खेळायला जातं? आई, काय प्रकार आहे? राकेश, मला थांबायला जास्त वेळ नाही. किती पैसे तुमचे? 1200 रुपये. 1200? ठीक आहे. हे आता 500 घ्या. उरलेले पैसे 15 दिवसानंतर पाठवून देतो. तुम्ही वायदा देताय म्हणून विश्वास ठेवतो. 15 दिवसांनी परत येईन. चला रे. राकेश, असली माणसं परत या घरामध्ये दिसता कामा नये आणि अशी चूक पुन्हा होता कामा नये. झालं झालं तुझं समाधान? आणखीन काय काय करायचं बाकी राहिलंय ते सांगून टाक एकदा. एक पैसा कमवायची अक्कल नाही, कर्ज मात्र करता येतं. एक शब्द बोलू नकोस. एका दिवसासाठी विचार आला होता, आनंदानं राहील जाईल. नाही, तुम्ही नाही कुणाला सुख समाधानाने जगू देणार.
हे असलं काही बघण्यापेक्षा डोळे मिटले असते तर बरं झालं असतं. आई लक्षात ठेव, अविनाशला सगळं काही सांगायची जबाबदारी माझी. ओके, विश्वास ठेव, सगळं काही व्यवस्थित होईल. ओके, बाय. गुड मॉर्निंग अजित. गुड मॉर्निंग अविनाश. बरं झालं तू आलास. आत्ताच अनुराधाचा फोन येऊन गेला. सकाळी सकाळी एनी प्रॉब्लेम? बस सांगतो सगळं. हे बघ अविनाश, तुला जर अनुराधाशी लग्न करायचं असेल तर ते ताबडतोब करायला हवं. का? कारण तिच्या घरच्यांनी अगोदरच एक मुलगा पाहून ठेवलाय आणि अनुराधाचा विरोध असताना सुद्धा त्याच्याशी तिचं लग्न व्हावं या खटपटीत ते आहेत. अच्छा, म्हणजे आता वेळ काढण्यात काही अर्थ नाही. हो, आणि म्हणूनच हे लग्न लगेच व्हायला हवं. हे बघ, तू उद्या सुट्टी घे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तार मला काय रे बाबा, तार आले. तार कुठून आली? मुंबईचे. अगं बाई, तिथं सही कर. कुठे? अगं बाई, इंग्रजीत आहे आणि पोरे कॉलेजला गेले. दामू काका, दामू काका, दामू का? अहो काय हो वहिनी? अहो तार आलीये. तार? हो, बघा वाचा काय म्हणतोय बघा. अगं माझा जरा चष्मा घे बघू. मुंबईहून आले, पोरं नाहीयेत घरात. हो हो, थांबा, अविनाशची थांबा. असणार. काय म्हणतोय कुणास ठाऊक. बोला ना, अविनाशचीच तार आहे ना? काय म्हणतोय? अहो ऐकाल तर आनंदानं वेड्या व्हाल. काय? अविनाशनं लग्न केलं. काय म्हणताय काय? आणि आजच तो तुमच्या सुनेला घेऊन घरी येणार. हे असं अचानक? हा, म्हंटल तर अचानक, म्हंटल तर नाही. म्हणजे त्याचं अनुराधा नावाच्या मुलीवर प्रेम आहे असं त्यानं मला सांगितलं होतं. पाहिलं? आणि हे माझ्यापासून लपवून ठेवलं. येऊ दे त्याला. अहो ही काय पद्धत झाली? घरातलं पहिलं लग्न 4 चौघांना बोलवायचं. अहो काय काय करायचं माझ्या मनात होतं. आणि वहिनी वहिनी, आता हे सगळं विसरा आणि आधी तयारीला लागा. अहो तो यायची वेळ झाली. म्हणजे अहो केव्हा येतोय? रिचिंग फ्रायडे मॉर्निंग, म्हणजे आता. अगो बाई, आता मी काय करू? अहो 2 जण कॉलेजला गेलेत आणि मी एकटी काय करणार? वहिनी, सगळी गडबड उठणार माझी आता. आता तुम्ही इथं बोलत उभ्या राहू नका. अगोदर तयारीला लागा. हो हो, लागते हा. लागते ए, लागते. तूही जा वहिनींच्या मदतीला बघू. हो, हो. जा जा जा. काय सांगतेस का आई? दादानं लग्न केलं आणि आपल्याला कळवलं देखील नाही. अगं आता बडबडत बसू नको. बायकोला घेऊन तो केव्हा इथे येईल. चला तयारीला लागा. चला. हो. वा, 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 छान. बाकी काही म्हणा, राकेश, लग्नाचं नाव निघालं की वातावरण कसं अगदी बदलून जात. अरे बाबानो, झाली की नाही तयारी? नवरा नवरी यायची वेळ झाली. अगं हो, ती चादर कुठे सापडत नाही ती. साधा ती आतल्या ट्रंकेत आहे. जा काढ जा. आणि बाई तू तांदूळ काढून ठेव. आता जा. तांदूळ कशाला मध्ये? कशाला काय उंबरठर माप नको ठेवायला. हो, चौधरींचं घर हेच का? अविनाशची आई. काय झालं? काय झालं इन्स्पेक्टर? आई साहेब, कसं सांगू तुम्हाला? काल त्यांचं मुंबईत निधन झालं. काय? काय? मी त्यांची डेड बॉडी घेऊन आलो. आई दादा, नाही दादा, नाही. ते काय झालं रे दादा? असं व्हायला नको होतं रे दादा. दादा, नाही नाही. दादा. अरे काय पाहते रे मी? काय झालं रे राजा? अरे केवढी तयार केली होती सुनमुख बघायची आणि हे काय झालं रे राजा? काका, काय झालं हे? दादा. शांत व्हा.
तुम्हाला काय धक्का बसला असेल याची कल्पना आहे मला, पण हे आपल्या हातात आहे का? तुम्हाला आता हे दुःख विसरायला हवं. सुनेला घेऊन येणार होता. अहो किती किती स्वप्न पाहिली होती आणि हे काय झालं? निदान ती मुलगी कोण होती हे तरी कळायला हवं होतं. चौधरींचं घर हेच ना? कोण आपण? काय हवं आपल्याला? मी अनुराधा, अविनाशची पत्नी. काय? या घरची सून. काय काय म्हणालीस? तू तू हवीची? हो. या तुझ्या सासूबाई. सासूबाई? तू कशाला आलीस तिथं? सासूबाई? कुणाला म्हणते सासूबाई? मी तुझी कुणी नव्हे. पांढऱ्या पायाची माझ्या पोराला खाल्लंस. चालती हो इथून, चालती हो. नाही सासूबाई, असं म्हणू नका. मला तरी कोण आहे तुमच्याशिवाय? मी अविनाशची पत्नी आहे. हे सासर आहे माझं. या घरावर तुझा काही एक हक्क नाहीये. आल्या पावली चुपचाप निघून जा इथून. आणखी तमाशा करू नकोस. चालती हो. नाही आई, असं म्हणू नका. आधीच या आघाताने मी पार खचून गेले. मला मला समजून घ्या. या घरात आश्रय द्या. कशाला? आणखी या घराचं वाटोळ करायला? तुझ्या पायीच माझा दादा गेला. नाही हो. माझं कुंकुम मीच स्वतः का पुसेन? आई आई, मला आपली मुलगी समजून पदरात घ्या. मी मी सगळ्यांची सेवा करेन. मला काही नको. मला फक्त इथे राहू द्या. हे बघ, आमच्या आईने तुला काय सांगायचं सांगितलंय. कट्यान ती बॅग उचलून चालायला लाग. नाही तर धक्के मारून बाहेर काढीन तुला मी. नाही राकेश, नाही. तुम्हाला तसं करता येणार नाही. दामू काका, ह्या मुलीला मी घरात ठेवू? होय, अविनाश जग सोडून गेला यात तिचा काहीही दोष नाही. प्रत्येकाचं मरण कधी कसं होणार हे वरच्यानं लिहून ठेवलेलं असतं. अहो पण दामू काका, राकेश, तुम्ही जरी हिला या घरात ठेवायचं नाकारलं तरी या घरावर तिचा कायदेशीर हक्क आहे. कारण अविनाश बरोबर तिचं लग्न झालं. अहो मग तिने आपल्या माहेरी राहावं ना, इथे कशाला? पण इथं राहण्यानं काय मोठा फरक पडणार आहे? अरे विचार करा, लग्नानंतर लगेच अविनाशचं निधन झालं. कधीही न पाहिलेल्या सासरच्या माणसाबद्दल तिला प्रेम का वाटा? पण नाही, उलट ती इथं आली. ती या घराची, तुम्हा सर्वांची सेवा कराय. दामू काका, वहिनी, या घराला, या घरातल्या माणसांना आजवर मी आपलं मानत आलो. म्हणून आता जे काय बोललो त्याच्याबद्दल राग धरू नका. माझा जर या घरावर काही अधिकार आहे असं तुम्हाला वाटत असेल तर या मुलीला सून म्हणून हिला घरात राहायचा अधिकार द्या. दामू काका सांगतात म्हणून राहा तू इथं. पण या घराच्या माईची अपेक्षा करू नकोस. कुठल्या शब्द तुमचे आभार मानावे हेच कळत नाही. नाही मुली, आभार मानायचं काहीच कारण नाही. जे खरं आहे तेच बोललो. पण तुमचा आणि माझा काहीही संबंध नसताना? हे बघ, सत्याची बाजू मांडताना संबंधाचा विचार करायचा नसतो पूर्वी. काका, मला आशीर्वाद द्या. या घरात माझा कोणालाही त्रास होणार नाही. या घराच्या सुखासाठी मी झटेन. मुली, अगं आभाळा एवढं संकट कोसळलंय तुझ्यावर. नुसत्या कोरड्या शब्दांचे आशीर्वाद देऊन काय उपयोग? फक्त एक गोष्ट तुला सांगून ठेव. ज्या ज्या वेळी तुला गरज पडेल त्या त्या वेळी हा काका तुझ्या पाठीशी उभा आहे. काका, आशीर्वाद आहे माझा.